रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सोलापुरात रेल्वे स्टेशन येथे स्वामी विवेकानंद यांच्या 162व्या जयंतीनिमित्त नॅशनल रेल्वे मजदूर युनियनच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। या रक्तदान शिबिराची सुरुवात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून दीप प्रज्वलन करून करण्यात आले। रक्तदान शिबिरामध्ये नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते रक्तदाते मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवला। 120 रक्तदात्यांनी रक्तदान केले। या रक्तदान शिबिराचे रक्तसंकलन दमानी ब्लड बँकेच्या वतीने करण्यात आले। रक्तदान हेच जीवनदान या संदेशाला पुढे नेत या उपक्रमामुळे अनेक गरजूंना मदत होणार आहे। उपस्थितांनी या शिबिराचे कौतुक करत भविष्यातही या अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले। यावेळी कॉम्रेड सज्जी जेकब मंडल सचिव नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, कॉम्रेड अतुल सावंत नॅशनल रेल्वे मजदूर युनियन सहायक मंडल सचिव, कॉम्रेड संजय पवार चेअरमन LTRS, कॉम्रेड रियाज शेख सचिव NRMU ओपन लाइन, कॉम्रेड महबूब शेख चेअरमन इंजिनियरिंग ब्रांच, कॉम्रेड मुकुंद श्रेष्ठ, कॉम्रेड रफिक शेख, कॉम्रेड प्रदीप गोरे आदी पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली। मेरा नाम है सजी जेकब, NRMU का डिविजनल सेक्रेटरी। हर साल नेशनल रेलवे मजदूर यूनियन 2 बार ब्लड डोनेशन कैंप करता है। एक तो अगस्त 9 तारीख को, अगस्त क्रांति के दिन, और दूसरा हमारा नॉर्मली दिसंबर 5 तारीख को होता है। PR मेनन हमारा भूतपूर्व महामंत्री और डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर और डॉक्टर कोटनिस, इनका स्मरणार्थ करता था दिसंबर में, लेकिन रेलवे में मान्यता का चुनाव के कारण दिसंबर महीने में कर नहीं पाया। इसलिए 12 तारीख, जनवरी 12 तारीख हमारा स्वामी विवेकानंद जी का बर्तानियश्री था, उनको स्मरणार्थ ये 16 तारीख को, 12 तारीख को संडे था, तो इसलिए हम लोग आज 16 तारीख को उनका नाम पे ये ब्लड डोनेशन कैंप रखा गया। बहुत अच्छी तरह का कर्मचारी का सबका हमको उसको ये प्रसाद मिला। बहुत अच्छा। नेशनल रेलवे मजदूर यूनियन हमेशा ये सोशल काम में बिजी रहता है। वाड़ी में होता है, गुलबर्गा में होता है, सोलापुर में होता है, कुर्दवाड़ी में होता है। ऐसा पूरा सोलापुर डिवीजन में करीब हम लोग साल में 1000 ब्लड डोनर का ये देता है, हमारा दमानी ब्लड बैंक को देते हैं हम लोग। तो इस साल आज भी अच्छा उनका रिस्पॉन्स मिला है। सबको मैं, सभी कर्मचारी को और पैसेंजर्स भी दिया है, सभी कर्मचारी को धन्यवाद देता हूँ। और हमेशा नेशनल रेलवे मजदूर यूनियन ये कामगार का, ये सोशल वर्क में और कामगार को मदद में, हमेशा खून देने में हमेशा साथ में रहेगा, ऐसा बोल के मैं 2 शब्द खत्म करता हूँ। सबको लाल सलाम। नमस्कार, माझं नाव अतुल सावंत, मी NRMUचा असिस्टंट डिव्हिजनल सेक्रेटरी सोलापूर डिव्हिजनचा। आमच्या मंडल सचिवने सांगितल्याप्रमाणे आज या ठिकाणी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज केलेला आहे। वर्षात 2 वेळा ऑगस्ट आणि डिसेंबर मध्ये या ब्लड डोनेशन कॅम्प होतो। तर पूर्ण डिव्हिजन मध्ये एक NRMU अशी संघटना आहे की आपली सामाजिक जबाबदारी लक्षात घेता प्रतिवर्षी ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज करत असते। त्याच पद्धतीने आमचा डिसेंबर मध्ये असतो, परंतु मान्यताचे इलेक्शन असल्यामुळे, निवडणूक असल्यामुळे हा ब्लड डोनेशन कॅम्प 1 महिना पुढे जाऊन आज या ठिकाणी आम्ही ऑर्गनाइज करत आहोत। प्रतिवर्षी डिव्हिजन मधून जवळजवळ 1000 बॅग आम्ही दमानी ब्लड बँकला ब्लड डोनेट आम्ही करत असतो। त्याच माध्यमातून आमची सामाजिक जबाबदारी म्हणून आम्ही स्वामी विवेकानंद जयंती 12 जानेवारीला होती, त्यानिमित्ताने हा आज ब्लड डोनेशन कॅम्प ऑर्गनाइज केला होता। अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी कर्मचाऱ्यांनी दिला आहे। अजून हा ब्लड डोनेशन कॅम्प सुरू आहे, अजून 1 तास हा ब्लड डोनेशन कॅम्प सुरू राहील आणि अजून मोठ्या प्रमाणात बॅगचं संकलन या ठिकाणी होईल। तर कर्मचाऱ्यांना NRMUच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांनी ब्लड डोनेट केले, त्या सर्वांचं आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो। धन्यवाद।
आतापर्यंत 105 रक्तदात्यांनी रक्तदान केलेलं आहे. आणखी 1 तासामध्ये जसं जसं आणखी आमच्या सुट्टी होईल ऑफिसची तसे आणखी ब्लड डोनर येऊन आपलं रक्तदान करून जातात. मोठ्या प्रमाणात कर्मचारी लोक असतात, परंतु ज्या यात्रेकरूंना स्वइच्छेने ज्यांना द्यायची इच्छा असते त्यांचं देखील रक्त आम्ही या ठिकाणी घेत असतो. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.